चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत कलह थांबेना, प्रतिभा धानोरकरांकडून 13 नगरसेवकांचा गट, विजय वडेट्टीवारांचा आक्षेप, नगरसेवकांमध्ये उभी फूट. चंद्रपूर महानगरपालिकेसाठी निवडून आलेल्या काँग्रेसच्या 27 पैकी 13 नगरसेवकांना सोबत घेत शुक्रवारी संध्याकाळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात गटाची नोंदणी केली. विशेष म्हणजे या घडामोडीची माहिती कळताच विजय वडेट्टीवार समर्थकांनी विभागीय आयुक्त कार्यालयात जात ही प्रक्रिया प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेल्या पत्राला अनुसरून नाही अशी विभागीय आयुक्तांकडे भूमिका मांडली. त्यामुळे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या परस्पर दाव्यामुळे आता विभाग आयुक्त याबाबत मंगळवारी आपला निर्णय देणार आहेत. दरम्यान याआधी काल शुक्रवारी दिवसभर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर संध्याकाळी काँग्रेस पक्षात उघडफूट पडली. खासदार प्रतिभा धानोरकर अचानक संध्याकाळी काँग्रेसच्या 13 नगरसेवकांना घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयात गेल्या आणि त्यांनी काँग्रेसच्या गटाची स्थापना केली. काल नागपुरात आलेले प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्याशी स्वतंत्र चर्चा करून गटनेतापदी आपण लवकरच नाव पाठवू असं सांगितलं. मात्र काँग्रेसच्या गटनेतापदीबाबत एकमत न झाल्यामुळे संध्याकाळपर्यंत गटाची नोंदणी अडली. विजय वडेट्टीवार यांच्याकडून गटनेता पदासाठी देण्यात आलेल्या वसंत देशमुख यांच्या नावाला प्रतिभा धानोरकर यांचा विरोध होता, तर प्रतिभा धानोरकर यांच्याकडून देण्यात आलेल्या सुरेंद्र अडबाले यांच्या नावाला वडेट्टीवारांचा विरोध. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेत्याचं नाव शेवटपर्यंत निश्चित करू शकले नाहीत. मात्र संध्याकाळी प्रतिभा धानोरकर यांनी अचानक उचललेल्या या पावलांमुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता टोकाला गेलेले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसमधील या गटबाजीचा आणि गोंधळाचा फायदा भाजप उचलू शकतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, चंद्रपूर.